मला 4 वर्षापासून भगेंदरचा त्रास होता आणि मला हे सदा माहीत होते की सर्जरी किंवा ऑपरेशन करून भगेंदर पुन्हा येतो. मला बाहेरून 4 फोडी होत्या, त्या नेहमी पस येऊन फाटायच्या. मी एक सर्जनकडे गेल्यानंतर त्यांनी मला MRI सांगितले. MRI मध्ये हे जवळपास 15 सेंटीमीटर भगेंदरचा ट्रॅक सांगितला. सर्जननी मला धागेचे ऑपरेशन केले. आठवड्याला 12 ते 13 धागे दर आठवड्याला चेंज केले आणि यामध्ये पण भगेंद्र बरा होण्यासारख्या जवळपास 3 ते 4 महिने लागले. धागा चेंज करताना मला प्रत्येक वेळेस पेन झाला. मला 4 वर्षानंतर पुन्हा स्वच्छालयानंतर जळजळ, पेन आणि बिल्डिंग सुरू झाली. नंतर मी खूप टेन्शनमध्ये आलो आणि माझ्या फॅमिली डॉक्टरने मला डॉक्टर दीपक चौधरी यांच्याकडे रेफर केले. डॉक्टर दीपक चौधरी यांनी मला लेझर ट्रीटमेंट केली. आता मला काहीही त्रास नाही. डॉक्टर दीपक चौधरी यांनी मला विना सर्जरी, विना कापाकापी पूर्ण बरे केले. थैंक यू डॉक्टर दीपक चौधरी. मेरा नाम रूपाली यादव है। मुझे 7 साल पहले ब्लंडर यानी भगंदर था। मुझे टॉयलेट की जगह में से डेली पस आता था। टॉयलेट की जगह के आजू बाजू में चंपत था और हमेशा पूरे शरीर में बुखार जैसा लगता था और मैंने मन में ठान लिया था कि मुझे सर्जरी नहीं करना है, क्योंकि मेरे पापा को भी भगंदर था और सर्जरी करने के बाद उनका टॉयलेट कंट्रोल छटा था। बाद में 7 महीने बाद मैंने डॉक्टर दीपक जी का पाइल्स लेज़र का वेबसाइट देखा और बाद में डॉक्टर दीपक जी को तुरंत कंसल्ट किया। उन्होंने मुझे पहला फिस्टुलाग्राम करने के लिए बोला और एडवांस लेज़र ट्रीटमेंट सजेस्ट किया। डॉक्टर दीपक चौधरी ने मुझे मेरे पापा जैसा कंट्रोल नहीं जाएगा इसकी गारंटी दिया, इसलिए मैंने डॉक्टर दीपक जी से लेज़र ट्रीटमेंट किया और अब मुझे 5 साल से कुछ भी प्रॉब्लम नहीं है। थैंक यू दीपक चौधरी जी. मला 20 वर्षापासून मुळव्याधाचा त्रास होता. मला शौचालयानंतर लाल भडक रक्ताचे ब्लडिंग व्हायचे आणि मला शौचालयानंतर पूर्ण मांस बाहेर यायचे आणि ते नेहमी शौचालयानंतर हाताने ढकलावं लागायचे. त्यामुळे खूपच शौचालयाला जोर लावावा लागायचा आणि माझे पोटही साफ होत नव्हते. मग मी 2009मध्ये इंजेक्शन थेरपी आणि 2013मध्ये धाग्याचे ऑपरेशन केले होते. मी 2 वेळा ऑपरेशन करूनही सुद्धा त्रास कमी झाला नाही. डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि हृदयाचा आजार असल्यामुळे सर्जरी करणे खूपच कम्फर्टेबल होते. नंतर मी आणि माझी फॅमिली खूप टेन्शनमध्ये आलो. आता पुढे काय करायचे या विचारामध्ये नंतर आम्ही डॉक्टर दीपक चौधरी यांना कन्सल्ट केले. त्यांनी आम्हाला कंप्लीट पेनल स्टेटमेंट, वेदनारहित लेझर स्टेटमेंट सल्ला दिला. त्यामुळे शौचालयानंतर कंट्रोलसुद्धा सुटणार नाही आणि पुन्हा त्रास होणार नाही. त्यांनी आम्हाला खूप खात्री दिली आणि डॉक्टर दीपक चौधरी यांना सांगितल्याप्रमाणे आम्ही लगेच ट्रीटमेंट घेतली. त्यामुळे माझा त्रास खूप कमी झाला आणि नंतर मी लगेच कामावर जॉईन पण झालो. थँक्यू दीपक चौधरी. मला 6 वर्षापासून पायडोआयडल सायन्स हा आजार होता. मला माकड हाडाच्या खालील बाजूस फोडी येऊन दर 15 ते 20 दिवसांनी फाटायच्या. फाटल्यानंतर त्यातून पल्स व रक्त यायचं. मी 6 वर्षामध्ये एकदा रोम व्हाईट, फ्लॅग आणि प्लॅस्टिक सर्जरी केल्या, पण तरीही मला दुसऱ्या साईडला खालच्या बाजूस फोडी येऊन फाटायला लागली. नंतर मी यूट्यूबला डॉक्टर दीपक चौधरी यांचे व्हिडिओ बघितले. नंतर डॉक्टर दीपक चौधरी यांना भेटल्यानंतर त्यांनी मला लेझर ट्रीटमेंटचा सल्ला दिला. हा त्रास परत होणार नाही याची हमी दिली. मला वाटले दीपक चौधरी या मला हॉस्पिटलमध्ये 1 ते 2 दिवस ॲडमिट ठेवतील, पण असे काही झाले नाही. त्यांनी मला त्याच दिवशी 7 तासानंतर संध्याकाळी मला घरी सोडले आणि मी दुसऱ्या दिवशीपासून चालू फिरू शकलो. म्हणून तुम्हाला सांगतो, मुळव्याध भयंकर व कोणते औषध देण्यापूर्वी, सर्जरी करण्यापूर्वी डॉक्टर दीपक चौधरी यांना निश्चित भेटा. धन्यवाद डॉक्टर दीपक चौधरी. मला गेली 20 ते 22 वर्षापासून भगंदरचा त्रास होता. मी 4 वेळा सर्जरी केली होती, तरीसुद्धा माझा त्रास कमी झाला नव्हता. तेव्हा नॉनव्हेज, डेली स्पायसी खायचे. शौचालयाच्या जागेच्या बाजूला फोडी येऊन दर 8 ते 10 दिवसांनी फुटायची. त्यातून पस आणि ब्लड येऊन फुटायचे. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल कमी झाला होता. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, चिडचिड प्रत्येक वेळेस हॉस्पिटलला जायचे. यामुळे मी खूप त्रासलो होतो. दिवसातून 4-5 वेळा टॉयलेट जावे लागायचे आणि शौचालयावरील कंट्रोल देखील गेला होता. नंतर मी फेसबुकवर डॉक्टर दीपक चौधरी यांचा ब्लॉग वाचला. त्यात त्यांनी असे लिहिले होते की सर्जरी करण्या अगोदर 100 वेळा विचार करा. नंतर मी डॉक्टर दीपक चौधरी यांना कन्सल्ट करून MRI करून त्याची ॲडव्हान्स लेझर ट्रीटमेंट घेतली. आता मला 4 वर्षापासून काही त्रास नाही. धन्यवाद डॉक्टर दीपक चौधरी. मला प्रोलॅक्स सिस्टम हा आजार होता. शौचालयाच्या ठिकाणी रक्तस्राव होणे, गोल गोल अंग बाहेर पडणे,
त्यामुळे मला अस्वस्थपणा जाणवत होता. त्यानंतर मी MS सर्जनकडून सर्जरी करून घेतली, पण त्याने मला काही फरक नाही पडला. 6 महिन्यानंतरला तो त्रास मला पुन्हा चालू झाला. शौचालयाच्या ठिकाणी रक्तस्राव होणे, गुलगुलांग बाहेर पडणे, हा त्रास मला 6 महिन्यानंतर पुन्हा चालू झाला. त्यानंतर मी एक दिवस फेसबुकवर डॉक्टर दीपक चौधरी यांच्याबद्दल सेमिनार पाहिला. त्यांना कन्सल्ट करून त्यांनी मला विना कापाकापी ॲडव्हान्स रेक्टोपेसी ही प्रोसिजर सांगितली व टॉयलेट जाणार नाही याची हमी दिली. ती ट्रीटमेंट मी त्यांच्याकडून लगेच करून घेतली व आता 2 वर्ष झाली मला काही त्रास होत नाही आहे. थँक्यू डॉक्टर दीपक चौधरी. नमस्कार, मी सुभाष देसाई. मला गेल्या 15 वर्षापासून फिसर आणि मुळव्याधीचा त्रास होता. मला खूप त्रास होत होता, तरी मी त्याच्यात 2 वर्ष ट्रीटमेंट केली. मी 2007मध्ये औरंगाबादला जाऊन इंजेक्शन थेरपी घेतली आणि 2005ला MS सर्जनकडून सुद्धा ऑपरेशन करून घेतलं, पण त्याचा काही फायदा झाला नाही. मला तोच त्रास होता. संसाच कडक होणे, जळजळ होणे, इचिंग होणे, हे सगळे मला प्रॉब्लेम उद्भवत होते. मी खूप स्ट्रेसमध्ये गेलो होतो. तरी मला माझ्या एका मित्राकडून डॉक्टर दीपक चौधरी यांबद्दल कळले. मी त्यांना भेटलो, त्यांनी मला कन्सल्ट केले. त्यांनी माझ्यावरती विना सर्जरी ॲडव्हान्स लेझर ट्रीटमेंटचा उपयोग केला. त्यामुळे मी पूर्णपणे बरा झालो. आता मला कसलाही त्रास नाही. त्यांनी मला बिंदास राहायला सांगितलं. थँक्यू दीपक चौधरी.